नमस्कार मित्रांनो. आज मी माझ्या गडचिरोलीविषयी माहिती तुम्हाला देणार आहे. आपण गडचिरोली जर म्हटलं तर डायरेक्ट आपल्या नजरेसमोर येतो जंगल आणि नक्षलवाद. पण आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण थक्क जाणार मित्रांनो. कारण त्याही व्यतिरिक्त खूप काही माझ्या या गडचिरोलीमध्ये आहे. सर्वात प्रथम मित्रांनो, की गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात बांबू आहे आणि ह्या बांबूला ग्रीन गोल्ड पण म्हणतात. कारण ह्या बांबूपासून इथल्या लोकांना लाखो रुपये उत्पादन मिळते. त्याचप्रमाणे गडचिरोलीमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात लोखंड सापडलेलं आहे मित्रांनो. तर हा लोखंडमुळे आज लॉयल मेटल सारखी कंपनी इथे येऊन काम करत आहे आणि पुन्हा भविष्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या येऊन इथे काम करणार आहेत. म्हणजे आज गडचिरोली भविष्यामध्ये इंडस्ट्रियल हब बनणार आहे. त्याचबरोबर गडचिरोली हा स्टील हब पण बनत आहे. गडचिरोलीमध्ये प्राणहितासारखी खूप सुंदर अशी नदी आहे. आज ती खूप साऱ्या लोकांना माहिती नाही आहे. पण ती त्या ठिकाणी जर डेव्हलपमेंट झालं तर गोव्यासारखा फील येऊ शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणात टुरिझम वाढू शकतो. आपल्या गडचिरोलीपासून ताडोबा अभयारण्य जवळ आहे. त्यामुळे आज आपल्या गडचिरोलीमध्ये वाघ आणि चिते पण पाहायला मिळतात. इथल्या ग्रामसभा पण खूप मजबूत आहेत. कारण ग्रामसभाकडे खूप सारे अधिकार दिलेले आहेत. ते आज बांबू विकू शकतात, तेंदू पण विकू शकतात. त्यामुळे ग्रामसभेच्या माध्यमातूनच गावाचा पण विकास होत आहे. तेंदू संकलन पण इथे खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आज रेड झोन राहिलेलाच नाही, तर गडचिरोलीतील खूप युवक आता शिक्षणाकडे वळत आहेत. त्याचबरोबर व्यवसायाकडे पण वळत आहेत आणि खूप सारे युवकांनी शिक्षणाबरोबर व्यवसाय आणि नोकऱ्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाण वाढलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला ज्या ज्या कुणांना आपल्या गडचिरोलीबद्दल अभिमान आहे त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.